शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आरएसएस भैयाजी जोशी यांच्या निषेधात आज पिंपरी येथे आंदोलन करण्यात आले। आंदोलनावेळी शिवसैनिकांनी भैयाजी जोशी यांच्या निषेधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। या आंदोलनावेळी भैयाजी जोशी यांच्या प्रतिमेला जोडे मारत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून निषेध करण्यात आला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नवनिर्वाचित शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन करण्यात आले। यावेळी पिंपरी चिंचवड शहरातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। याच्यामध्ये भैया जोशी यांनी जे वक्तव्य केलं आहे त्याचा पिंपरी चिंचवड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं आम्ही तीव्र निषेध या ठिकाणी करतो आहे आणि आताही त्यांना जोडेमार आंदोलन आणि या ठिकाणी बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी त्यांच्याबद्दल या ठिकाणी आपलं मत मांडलेलं आहे आणि हे सातत्यानं असं महाराष्ट्राविषयी होतं आहे। तर या ठिकाणी भारतीय जनता पक्ष किंवा त्यांचे मित्रपक्ष हे लोक आज का गप्प आहेत की त्यांनी असं वक्तव्य केलेल्या माणसांवरती का ॲक्शन घेतली नाही आणि यांच्यावरती जरी समजा या गोष्टीच्या अशा जर महाराष्ट्रात असं जर बोलत असेल आणि किंबहुना मुंबईत बोलत असेल तर याच्यासारखं दुर्दैव महाराष्ट्राचं नाही आहे। या महाराष्ट्रासाठी या मुंबईला वेगळं करण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये मुंबई आणण्यासाठी ज्यांनी हुतात्म्यांनी जे बलिदान केलं तर ह्यांचं जरी यांना स्मरण व्हायला पाहिजे। तर अशा गोष्टीत जर असं सातत्यानं होत असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष गप्प बसणार नाही। इथून पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीचे तीव्र आंदोलनं या ठिकाणी केले जातात। वारंवार अशा प्रकारचे वक्तव्य होतं ते कुठेतरी असं वाटतं की मराठी विरुद्ध गुजराती असं कुठेतरी तेढ निर्माण करायचा प्रयत्न आहे का? नाही, याच्यामध्ये आम्हाला कोणत्या भाषेला विरोध किंवा कोणत्या भाषिकांच्याबद्दल आमचा विरोध नाही। तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये राहताय तर महाराष्ट्राचा जी भाषा आहे मूळ भाषा ती मराठी आहे। तर ह्या मराठी भाषेच्याबद्दलचा सगळ्यांनी अभिमान बाळगला पाहिजे। पण तो गुजरातचा असो किंवा कर्नाटकचा असो किंवा इतर कुठल्याही राज्यातला असो तर त्याने महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस तो राहतो आहे तर त्याने महाराष्ट्राच्याबद्दलची अस्मिता महाराष्ट्राच्याबद्दलचं जे काही आपलं वक्तव्य आहे हे त्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं केलं पाहिजे। जिथं आपण राहतो आहे तर तिथल्या भाषेचा अभिमान त्यांनी बाळगला पाहिजे। भैयाजी जोशींनी जे वक्तव्य केले त्याच्या निषेधार्थ आंदोलन करताय, काय मागणी सरकारकडे? नाही, याच्यामध्ये सरकारने या बाबतीमध्ये कुठल्याही बाबतीमध्ये अशा प्रकारे होऊ नये या दृष्टिकोनातून मराठी भाषेच्याबद्दल आपल्या राज्यातील जे पुरुष होऊन गेलेत की ज्यांनी या देशासाठी महाराष्ट्रासाठी आपलं बलिदान दिलं आहे तर अशा पुरुषांच्याबद्दल देखील आपण अपशब्द काढले नाही पाहिजे। तर या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाने एक चांगल्या पद्धतीचा मोठा असा कायदा या ठिकाणी करावा अशी आमची मागणी। खरं तर हा महाराष्ट्र आणि हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि तिथे फक्त मराठी आणि मराठीच चालते। हारे गेरे कुणीही कुठूनही येऊ दे, जर महाराष्ट्रात राहायचं असेल आणि मुंबईमध्ये राहायचं असेल तर त्याला महाराष्ट्राचा मराठीचा मान केलाच पाहिजे। मराठी भाषा ही अभिजात दर्जा मिळालेला आहे। पण जर जे गुजराती येऊन जर इथं जर नाटकं करत असतील आणि गुजरातचा ठेवा इथं करत असतील तर महाराष्ट्र बिलकुल खपून घेणार नाही। मुंबईमध्ये जसे उद्धव साहेब बोलले की महाराष्ट्रात मुंबईमध्ये आपल्या मराठी माणसांनी जी आपल्याला अर्थव्यवस्थेमध्ये सगळ्यात जास्त काम आपलं मुंबई करतात अशा ठिकाणी सगळी माणसं गुवेगोविंदाने एकमेकांना आर्थिक सहाय्य करतात, मदत करतात। अशा ठिकाणी मराठी ही भाषा नेहमीच चांगल्या उच्च स्तरावर राहिली पाहिजे आणि जे असं बेताल वक्तव्य भैयाजी महाराजांनी केलं, भैयाजी जोशींनी केलेलं आहे, खरंच त्यांना लाज वाटली पाहिजे की तुम्ही जे करताय ते खरंच चुकीचं आहे आणि या महाराष्ट्राचा तुम्ही अपमान करताय। त्याचबरोबर राहुल कोलटकर असतील, प्रशांत कोलटकर काय काय असतील, सोलापूरकर त्यांनी जे छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलले, छत्रपती संभाजी महाराजांवर बेताल वक्तव्य केलं, त्याचबरोबर जुलमी अशा औरंगजेबाबद्दल अबू आझमींनी जे कौतुकाची सुमनं उधळली, अशांना खरं तर सगळ्यात आधी देशद्रोहाचा त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि यापुढे महाराष्ट्र अशा लोकांचा कुठलाही असे घाण वक्तव्य खपून घेणार नाही आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जे देखील तो कायदा आम्हाला मान्य असेल आणि मराठी भाषेचा नेहमीच आदर प्रत्येकाने केला पाहिजे असं मला जेव्हापासून फडणवीस सरकार अस्तित्वात आलं तेव्हापासून वेगवेगळे लोक हे बेताल वक्तव्य करत आहेत। आपण पाहिलं कोरटकर असेल या आधी सोलापूरकर असेल, जे व्यक्ती बेताल वक्तव्य करतात त्या व्यक्तींना पोलीस प्रोटेक्शन दिलं जातं। त्यामुळे महाराष्ट्रात बेताल वक्तव्य करण्याची स्पर्धा निर्माण झालेली आहे। आमचं या फडणवीस सरकारला एकच म्हणजे जो महापुरुषांबद्दल अशी बेताल वक्तव्य करेल त्यांच्याविरुद्ध कठोर कायदा करण्याची मागणी आम्ही या ठिकाणी करतो। आपण जर पाहिलं तर घाटकोपरमध्ये भैयाजी जोशी जे संघाचे कार्यकर्ते
त्यांनी देखील एक बेकार वक्तव्य केलं होतं. त्याच्या निषेधार्थ आज या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीने, युवासेनेच्या वतीने आज या ठिकाणी जोडमारो आंदोलन करण्यात आलं. भैयाजी जोशीच्या वक्तव्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि आम्ही फडणवीस सरकारला विनंती करतो की वारंवार ज्या पद्धतीने अशी बेताल वक्तव्य केली जातात त्यांना पोलीस प्रोटेक्शन न देता त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी. अन्यथा आम्ही आमच्या स्टाईलने दाखवून देऊ की बेताल वक्तव्य करणाऱ्यांचे परिणाम काय होते.